6 एप्रिल 2025 या दिवशी रामनवमी आहे आणि रामनवमीला विष्णू स्वरूप रामाची आपण उपासना करतो. रामाची उपासना करताना रामरक्षा स्तोत्राचं पठण करणे खूप गरजेचे आहे आणि हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. पण आता विशेष विष्णू कृपा व्हावी किंवा विशेष रामाची कृपा व्हावी आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी थकलेल्या आहे, कुठेच काही अडत नाही आहे, सगळं म्हणजे अगदी असं सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी येत चालल्या आहेत, सगळीकडे असं स्टॉप झालेलं वाटतंय, म्हणजे जे काही तुमचे विचार आहे त्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात, काही पुढे जात नाहीये, कोणतीच गोष्ट पुढे होत नाहीये, असं कुठेतरी थांबल्यासारखं वाटतंय, विचारसुद्धा तुमचे थॉटसुद्धा तुमचे पुढे सरकत नाही, म्हणजे असं म्हणतो ना कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय. अशा वेळेस तुम्हाला जर का तुमचं मन स्थिर नसेल, इच्छा स्थिर नसतील किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे कुठेतरी अडकल्यासारखं वाटत असेल, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे बघा तुमच्या आयुष्यातला. कारण या दिवसाला तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, ती आवर्जून करायची आहे, ती म्हणजे रामाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पिवळ्या रंगाची वस्तू अर्पण करायची आहे. त्यामध्ये पिवळं तुम्ही वस्त्र अर्पण करू शकता, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करू शकता, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता, केसर मिश्रित दूध अर्पण करू शकता किंवा केसर मिश्रित दूधचा प्रसाद मंदिरात जाऊन वाटू शकता किंवा घरात सुद्धा तुम्ही कोणालाही म्हणजे समजा 5 कन्याला बोलून किंवा अगदी लहान मुलांना बोलून तुम्ही त्यांना सुद्धा ते प्यायला देऊ शकता. पिवळ्या रंगाच्या केशर मिश्रित दुधाने तुम्हाला रामाचा अभिषेक सुद्धा या दिवशी करायचा आहे आणि रामाची मूर्ती घरात नसेल तर विष्णू स्वरूपातील आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक तुम्हाला आवर्जून करायचा आहे. ही सेवा खूप प्रभावी आहे, खूप महत्त्वाची आहे, कारण पिवळा रंग हा सुख आणि समृद्धीचा आहे आणि जिथे कुठे माणूस अडकलेला असतो त्या अडकण्याच्या स्थितीतून तुम्हाला वाटचालीकडे नेण्याचं काम ही सेवा तुम्हाला नक्कीच करेल आणि रामाची कृपा ही नक्कीच तुमच्यावर होईल. त्यामुळे असेच आपले व्हिडिओ बघत राहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका आणि ही सेवासुद्धा करून मला कमेंट करून सांगा की ही सेवा तुम्ही केली आहे. श्री स्वामी समर्थ.